नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे ऋषिकेश चिडून जाताना आपल्याला दिसतोय, कारण त्यानं सुमित्रांचं जे काही बोलणं आहे ते ऐकलंय, मनावर घेतलंय. त्याला त्याचा खूप राग आलाय आणि तो चिडून निघून गेलाय. तर ऐश्वर्या इथे म्हणते की आता स्वतःच चुका करायच्या आणि स्वतःच रागवून चिडून जायचं हे काही बरोबर नाही. तर तिचं हे बोलणं ऐकून जानकी इथे चिडते तिच्यावर आणि म्हणते, माझ्या नवऱ्यानं कधी काय वागायचं, कसं वागायचं हे तू सांगू नकोस. या सगळ्यात आजी मात्र ऐश्वर्याच्या बाजूने आहे, त्यामुळे ऐश्वर्या जे काही म्हणेल त्याला आजी बरोबर आहे असंच म्हणतायत. तर जानकी इकडे सारंगला म्हणते की चला सारंग भाऊजी, आपण ऋषिकेशना शोधूया, ते कुठे गेलेत आपल्याला माहिती नाही. आणि तेवढ्या तिकडे ऐश्वर्या जी काही आहे ती जानकीला म्हणते की सारंग कुठेही येणार नाहीत. आता सारंगचा तिने हातच धरला आहे ॲक्च्युली, आणि ती अडवते सारंगला आणि म्हणते की सारंग कुठेही जाणार नाहीत. जसं तुझ्या नवऱ्याला मी काय करावं किंवा मी काय केलं पाहिजे हे जर सांगितलेलं आवडत नाही आहे तुला, तुझ्यामध्ये मी पडलेलं आवडत नाही, तुमच्या दोघांमध्ये मी पडलेलं आवडत नाही आहे, तर तू सुद्धा आम्हा दोघा नवरा बायकोंच्या मध्ये अजिबात पडायचं नाही. माझ्या नवऱ्याने काय करायचं काय नाही हे तू सांगायचं नाहीस, असं म्हणून तिकडे ओरडते जानकीवर, खूप जोरात ओरडते. सारंग पण इथे आधी गप्प बसला आणि नंतर सारंग म्हणतोय की असं का करताय तुम्ही, मला जाऊ दे, दादा आता चिडलाय, जानकी वहिनीला माझी गरज आहे आणि तुम्ही आता मला जाऊ दे. तर ऐश्वर्या खूपच चिडते आणि म्हणते की नाही, तुम्ही जायचं नाही. जानकी वहिनी की ऐश्वर्या रणदिवे ह्या दोघींपैकी तुम्हाला कुणाची निवड करायची ते तुम्ही ठरवा. तुमच्या बायकोला तुमची किती किंमत आहे ते दाखवून द्या असं ती ते म्हणते. आणि जर तुम्हाला माझी किंमत नसेल, तुम्हाला जानकी वहिनींच्या बरोबर जायचं असेल, तर मी या घरातून कायमची निघून जाईन असं ती धमकी देते इथे. आता जानकी ही धमकी ऐकून गप्पच बसते 2 मिनटं, आणि तरीसुद्धा सारंग इथे तिला समजावायचा प्रयत्न करतो ऐश्वर्याला की आता जाऊ दे, दादा चिडलाय, मला गरज आहे, म्हणजे माझी गरज आहे तिथे. आणि ऐश्वर्या जे काही बोलते ते बघून आजीचे डोळे मात्र मोठे झालेत बरं काय ते. आणि सारंग इथे जेव्हा समजावत असतो ऐश्वर्याला की मला जाऊ दे म्हणून, तेवढ्या तिथे जानकी म्हणते की सारंग भाऊजी नका येऊ, तुम्ही थांबा इथे, माझ्या नवऱ्याला मी एकटी शोधायला समर्थ आहे, असं म्हणून जानकी इथे तरातरा निघून जाते. तर इकडे ऐश्वर्याला लगेच सारंग ओरडतो की तुम्ही असं का केलंय, असं का वागलात तुम्ही, आत्ता जानकी वहिनींना माझी गरज होती. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हेच ते, जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते तुमच्याबरोबर तुम्हाला घेऊन जातात आणि त्यांची गरज संपल्यावर कुठे असतात, मानपान वगैरे सगळं ऋषिकेश भाऊजींना मिळतं आणि तुम्हाला काय मिळतं, आणि तुम्ही नुसतं जानकी वहिनीच करत बसता. आणि तेवढ्यात आजी येते आणि आजी म्हणते की हो, जानकीने ना तुझा सांगकाम्या आणि ओमनाम्या करून ठेवलाय, ती जे म्हणेल तूच ऐकतोस, असं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि ऐश्वर्या अगदी सारंगच्या गळ्यावर वगैरे हात ठेवून मी तुमची बायको आहे, तुम्ही माझं ऐकणार नाही का असं वगैरे इथं विचारते. जानकी वहिनींना तुमची गरज असते तेव्हाच ते तुमच्याबरोबर असतात, असं खूपच असं ती ब्लॅकमेल करते. आणि आजी पण लगेच इथे ऐश्वर्याची बाजू घेऊन सारंगशी बोलते. आणि ह्या सगळ्याचा प्रकार म्हणून सारंग ऋषिकेशला शोधायला न जाता तो आतमध्ये घरात चिडून जातो. आणि आता आजीचा आणि ऐश्वर्याचा हा दुसरा डाव पण इथे सक्सेसफुल झालाय बरं का. आता बघूया जानकी काय करते आणि नेमकं काय होणार आहे पुढच्या भागामध्ये. आता सारंग तर चिडून निघून गेलाय आणि इकडे जानकी मात्र ऋषिकेशला शोधत वणवण फिरते. आता ऋषिकेश नेमका कुठे गेलाय हे आपल्याला कळत पण नाही आणि तिला सुद्धा लक्षात येत नाही की हा चिडून कुठे गेलाय ते. आणि त्यांचा राग भरपूर भयानक असतो, एकदा चिडले की काही ऐकत नाहीत, म्हणून तिला इथे काळजी वाटते आणि कुठे गेले असतील, काय करत असतील असं म्हणून ती इथे शोधते, वाटेत दिसणाऱ्या माणसांना विचारते, दमती आधी चालून, कारण तिला सुद्धा मानसिक त्रास भरपूर होतोय. आणि जेव्हा माणूस मनाने दमतो ना तेव्हा खरंच खूप अवघड होतं, आणि शरीराने जरी दमत नसला तरी मन जरी दमलं तरी खूप त्रास होतो. आणि इकडे सारंग सुद्धा आता दादा कधी येणार म्हणून वाट बघतोय. तो घरात इथे फेऱ्या मारतोय. तर लगेच आजी ऐश्वर्याला म्हणते की वाह गुंडी, तू काय बाजूक मारलीस ग, सुमिताच्या मनात पण घर केलंस, नाणं पण मिळवलंस, छान. तर आता ऐश्वर्या म्हणते की आता पुढचा डाव काय करायचा, पुढची खेळी काय करायची याच्या विचारात मी आहे. आता तुम्ही जानकी वहिनींना कसं तणतण बाहेर जाताना बघितलं ना, तसंच एक दिवस मी त्यांना या घराच्या बाहेर काढेन असं ती इथे म्हणते. आणि तेवढ्या तिकडे मॅनेजर जे काही आहेत ऑफिसमधले ते इकडे सारंगला फोन करतात आणि म्हणतायत की ऋषिकेश सर कुठे आहेत. मी ऋषिकेश सरांना फोन केला, जानकी वहिनींना फोन केला, दोघांनी पण फोन उचलले नाहीत. आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, सल्लागार समितीची यादी आज फायनल करायची आहे, ती पुढे पाठवायची आहे. तर इकडे सारंग म्हणतो की दादा बाहेर गेलाय, दादा वहिनी फोन घरात ठेवून बाहेर गेलेत. तर तो मॅनेजर म्हणतो इथे की सारंगला की लवकरात लवकर तुम्ही ऋषिकेश सरांशी बोलून घ्या, कारण आता मीटिंगला आपल्याला जायला पाहिजे, ती फाईल ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं बोलणं इकडे ऐश्वर्या ऐकते आणि विचारते की नेमकं काय झालंय. तर सारंग तिला भोळेपणाने सगळं सांगतो आणि म्हणतो की असं सल्लागार समितीची बैठक
म्हणजे यादी फायनल करायची आणि ती मीटिंग आज घेणं गरजेचं आहे आणि दादा नाही आहे, आता मला दादाला शोधायला जाणं गरजेचंच आहे असं म्हणून तो इथे बाहेर जात असतो. तर ऐश्वर्या इथे चिडून म्हणते की दादा नसला म्हणून काय झालं, तुम्ही ती मीटिंग हँडल करा. सारंग तिला समजावायचा प्रयत्न करत असतो की दादाने ही मीटिंग करणं किती गरजेचं आहे, मला त्यातला अनुभव नाही आहे जास्त आणि आजपर्यंतचे ऑफिसचे सगळे जे काही निर्णय आहेत ते दादाच घेतोय असं म्हटल्यानंतर काय सारखं दादा 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 म्हणून ऐश्वर्याना इथे चिडून रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर आजी पण येते बरं का, हळूहळू का होईना जिना चढून येते आणि रूममध्ये आल्यानंतर आता ऐश्वर्याला सारंग समजावतोय की फाईल तयार आहे, यादी तयार आहे, ती फक्त दादाला एकदा विचारायची आणि परत कन्फर्म करून ती पुढे सबमिट करायचे आणि आज ती मीटिंग होणं गरजेचं आहे. आणि असं म्हणत असताना सारंग इथे ती फाईल हातात घेतो. तर ऐश्वर्या म्हणते की दादांनीच हा निर्णय घेणं का गरजेचं आहे, तुम्ही सुरुवात करा ना, कुठून तरी तुम्हाला सुरुवात करायची आणि तुम्ही आज हा निर्णय घेऊन रिकामे व्हा, तुम्ही मीटिंग अरेंज करा, प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी ही दादाला विचारणं की गरजेचंच आहे का असं मग वगैरे ती म्हणते आणि ती फाईल बघू असं म्हणून ती ते विचारत असते. तर तो फाईल देत नसतो. तर आजी म्हणते ती फाईल तिला दाखव, तुझ्यापेक्षा ती जास्त हुशार आहे असं म्हणते आणि ती सारंगला ती फाईल इथे द्यायला लावते ऐश्वर्याकडे आणि आजीनंच असं म्हटलं लगेच सारंग पण ऐश्वर्याकडे ती फाईल देतो. ऐश्वर्या ती फाईल बघते, नावं वाचते आणि त्या लिस्टमध्ये ना सयाजीराव गायकवाडांचं नाव नसतं. तर ऐश्वर्या काय मग करते इथे, तर तिथलं एक नाव खोडते आणि ते सयाजीराव गायकवाडांचं म्हणजेच तिच्या बाबांचं डॅडूचं नाव इथे घालते. आजपर्यंत तुम्हाला इथे एकटं वाटत होतं ना, तर आता वाटणार नाही आणि तुमच्यासाठी मी ते डॅडूचं नाव घातलंय. या सल्लागार समितीमध्ये डॅड असतील आणि तुमच्याबरोबर ते कायम असतील, त्यामुळं आता ही लिस्ट आपण फायनल करूया. तुम्ही ती फायनल करा, तुम्ही ती मीटिंग घ्या, तुम्ही पुढे जाऊन ते सगळं काम करा. तरी ते सारंग म्हणतो की हे नाव असं खोडणं चुकीचं आहे आणि दादाला ही लिस्ट दाखवणं खूप गरजेचं आहे, दादा ही लिस्ट कधीच मान्य करणार नाही. तर तरीसुद्धा इकडे ऐश्वर्या म्हणते परत तुमचा दादा 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 आणि कंपनी कुणाची आहे त्या व्यक्तीचाच आपण इथे परवानगी घेऊया असं म्हणते. आणि इकडे सारंगला कळत नाही आहे कंपनी नेमकी कुणाच्या नावावर आहे किंवा काय करायचं आहे ते, कारण कंपनी ही सुमित्राईंच्या नावावर आहे आणि आता ऐश्वर्या आपला पुढचा डाव खेळते बरं का. या लिस्टमध्ये सयाजीरावांचं नाव ॲड केलं आहे, त्यामुळं बहुतेक काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे, कारण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सयाजीराव गायकवाडांचं नाव ऋषिकेश घेणार नाही असं ठामपणे सांगत असतो. आता बघूया पुढे काय होते ते. तर जानकीला अजूनसुद्धा ऋषिकेश इथे सापडला नाही आहे, त्यामुळे ती अजून शोधते त्याला आणि तेवढ्यात इथे हिम्मत काका आलेत आणि विचारतात की असं तू का फिरतेस, अशी काय झालं आहे. तर जानकी जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगते, सगळं काही ठीक नाही आहे म्हणते. ऋषिकेश श्राद्धाला बसल्यापासून सुमित्राई त्याच्यावर चिडल्यात आणि ते लपवलं म्हणून चिडल्यात. तर इकडे हिम्मत काका एक वस्तू काढून देतात आणि म्हणतात की ही वस्तू द्यायला मी ते घरी येणारच होतो आणि श्राद्धाच्या वेळेस मला ती द्यायची होती, पण ऋषिकेश लगेच निघून गेला त्यामुळे मला देता नाही आलं. तर काय आहे असं ती विचारते. तर हे पार्वती आईंनी त्याच्यासाठी केलेलं कडं आहे आणि ही ती शेवटची भेट मला ऋषिकेशला द्यायची असं म्हणून ते इथे देतात. आणि जानकी लगेच इथे प्रार्थना म्हणते की बाप्पा आता तूच याच्यातनं मार्ग दाखव, आई अंबाबाई तूच इथे मार्ग दाखव. आणि तिला तेवढ्यात घंटेचा आवाज ऐकू येतो म्हणून ती देवळाकडे जायला निघते. तर इकडे सुमित्राई हा चौघांचा फोटो घेऊन इथे रडत बसल्यात. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते सॉरी हा मी असं एकदम रूमला नॉक न करता आली आहे, पण मला एक तुमची मदत हवी आहे, परवानगीची गरज आहे तुमच्या. तर आता सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहिला आहे बरं का की नेमकं काय बोलते ते. तर लगेच सुमित्राईंना ऐश्वर्या इथे म्हणते की ऋषिकेश दादा जी कंपनी चालवतात ती कंपनी तुमच्या नावावर आहे ना, मग ऋषिकेश दादा जर एखाद्या वेळी आता नाही आहेत, ते चिडून गेलेत आणि मीटिंग घ्यायची आणि सारंगनं ती मीटिंग घेतली तर तुम्हाला काही अडचण नाही आहे ना, कारण आत्ता ही मीटिंग होणं गरजेचं आहे. इथे सारंग सांगायचा प्रयत्न करत असतो की तिनं नाव बदललं आहे, पण ऐश्वर्या शिताफीनं ते नाव ते सांगू देत नाही आणि आपलंच तोंड चालू ठेवते, खूप बडबड करते. म्हणजे मला असं वाटतं की सारंगने पुढे जावं, तर हीच संधी आहे आणि या संधीचा त्याने वापर करावा. ऋषिकेश दादा चिडून निघून गेले त्यामुळे आता मीटिंग होणं गरजेचं आहे आणि सारंग म्हणतात की ऋषिकेश दादांच्या परवानगीशिवाय इथे पुढे काही होणार नाही. तर मी म्हणते की त्यांची परवानगीची गरज नाही, आपण ज्यांच्या नावावर कंपनी आहे त्यांचीच आपण इथे परवानगी मागूया. आणि मला माझ्या नवऱ्याने ना पुढे गेलेलं पाहिजे, असं कॉन्फिडन्स झालेलं पाहिजे माझ्या नवऱ्याने, म्हणून मी सांगते इथे त्यांना, तर ते ऐकत नाही आहेत, तुम्हीच सांगा असं म्हणून ती इकडे एक इमोशनल ब्लॅकमेल करते. आणि सुरुवातीलाच ती असं वाक्य म्हणते की तुमच्या सगळ्या मुलांवर इक्वल अधिकार आहे ना, इक्वल विश्वास आहे ना असं म्हणते. आणि असं बोलल्यानंतर
सुमित्राई म्हणतात मी एक आई आहे आणि माझं सगळ्या मुलांवर तितकंच प्रेम आहे असं म्हणते. आणि इकडे आई सांगते सारंगला की तू ती मीटिंग घे, तुला जे काही करायचं आहे ते कर आणि सगळं ते आहे, जे काही पुढे जायचं आहे तुला तर तू जा, ती मीटिंग तू हँडल कर, कोण काय बोललं तर मी आहे. आता लगेच ऐश्वर्या म्हणते की तुम्ही त्या मीटिंगला जावा, आई आपल्याबरोबर आहेत, म्हणजे कोण ओरडलं तर आई आपल्याला मदत करतील इथे, म्हणजे दुसरं कोणी कशाला ओरडू, आम्ही दुसऱ्या कोणाचा कशाला ओरडा खाऊ ना, म्हणजे ऋषिकेशचा वगैरे कसा ओरडा खाऊ असं इथे ती विचारत असते. आणि आई म्हणतात की नाही मी आहे तर तू काय ते कर असं म्हणून त्या ऐश्वर्याला ती पाठिंबा देते. आणि एवढी खमकी बायको असताना तुला घाबरायची गरज काय, ती बायको आहे तुझी आणि आम्ही सगळे आहोत. आता ऋषिकेशनं कसं वाढदिवसा दिवशी केलं असं म्हणत ऐश्वर्या मुद्दामून सुमित्राईंच्या जखमेवर इथे मीठ चोळायचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्याचा एकच परिणाम होतो, तो म्हणजे इथे सुमित्राई ऋषिकेशच्या ऐवजी सारंगला जी मीटिंग घ्यायला लावतात ती मीटिंग तू अटेंड कर असं म्हणून इथे सांगतात. आता बघूया पुढे काय होतंय ते, कारण त्या लिस्टमध्ये ऐश्वर्याने सयाजीरावांचं नाव ॲड केलं आहे. आणि आता सारंग सांगायचा प्रयत्न करतोय की त्याच्यात नाव ॲड केलं आहे त्याला दादाची परवानगी पाहिजे, पण इकडे सुमित्राई आणि ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे दादाच्या परवानगीशिवाय ही मीटिंग सारंगनीच अटेंड केली पाहिजे, सारंगनीच पुढे जाऊन ही मीटिंग हँडल केली पाहिजे असं म्हणून इथे ऐश्वर्या त्याला पुश करते. आणि आता इकडे ऋषिकेश देवळामध्ये घंटा वाजवतोय जोरजोरात, त्याच्या हातातून रक्त येतंय तरीसुद्धा तो इथे थांबत नाही आहे, जोरजोरात तो घंटा वाजवतोय. त्याला सगळं आठवतं इथे की आई एकदम कशी बोलली होती की ऋषिकेशनं दाखवून दिलं सावत्र ते सावत्रच, किंवा आईनं किती खस्त्या खाल्ल्या तरी खरी आई तीच खरी आई असते असं म्हणून जे काही बोललेले असतात सुमित्राई ते सगळं त्याला आठवत असतं. हातातनं रक्त येते तरी तो थांबत नाही आहे. आणि जानकी आता देवळाच्या दिशेने खूप धावत येते जोरजोरात आणि तिला आता दिसते की ते ऋषिकेश घंटा वाजवतोय, त्यामुळे तिचा जीव भांड्यात पडतोय कारण तो सापडला आहे. तो घंटेचा हात ती खाली घेते आणि म्हणते की तुम्ही काय करताय असं. तर तो म्हणतो की मला खूप त्रास होतोय, आई जे काही वाक्य बोलली ते ऐकून मला इथे खूप त्रास होतोय, मी खूप हर्ट झालो असं तो इथे सांगतो. आणि इकडे ऋषिकेशला जानकी इथे समजावायचा प्रयत्न करते आणि बोलत असताना एकदम तिच्या हाताला ऋषिकेशचा हातात घेतल्यानंतर रक्त लागतं आणि हे काय रक्त म्हणून ती ते एकदम पॅनिक होते आणि तिथल्या देवघरातला एक पीस उचलते आणि त्याच्या हाताला बांधते. तर ऋषिकेश इथे म्हणतो की ही जखम भरून येईल ग, पण मनाला झालेली जखम त्याचं काय, आई मला जे काही बोलली त्याच्यामुळं मला इथे खूप त्रास झाला आहे आणि खूप एकटं वाटतंय असं तो इथे सांगत असतो. देवच इथे आपली परीक्षा बघतोय आणि देव आपल्या बाजूने नाही आहे तर आपली माणसं तरी आपल्या बाजूने का असतील असं म्हणून तो इथे खूपच रडत असतो. देवाला पण इथे दोष देत असतो, परिस्थितीला दोष देत असतो. तर इकडे जानकी त्याला खूप छान समजावते, झालेली जखम अशी चिघळू द्यायची का बोलून बसून त्याच्यावर उपाययोजना करायची हे तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्ही असं चिडून रागून बाहेर आलात, ही पळवाट झाली आणि ही पळवाट शोधायची नाही आहे तुम्ही. इथे ऋषिकेश खूपच हर्ट झाला आहे, तो देवानंच आपल्याला ही शिक्षा दिली, हसू केले आपलं असं म्हणून तो इथे रडत असतो. तर प्रेक्षकांना इथे उद्याच्या भागात मॅनेजर सुद्धा म्हणतो की ही लिस्ट जी काही आहे ती ऋषिकेश सरांनी फायनल केलेली नाही आहे आणि आपण ऋषिकेश सरांना ही लिस्ट परत दाखवणं गरजेचं आहे. आणि सारंग इथे चिडून म्हणतोय की मी बॉस आहे आणि मी ही लिस्ट फायनल केली आहे. आणि आता उद्याच्या भागात प्रेक्षकांना ऋषिकेश सारंगवर जोरजोरात इथे ओरडतोय, कुणाला विचारून तू निर्णय घेतलेस, का असं केलेस असं वगैरे तो विचारतोय. आणि तेवढ्या तिकडे सुमित्रा येत आहेत आणि म्हणतायत मला विचारून त्याने हे सगळं केलं आणि माझ्या मुलावर ओरडायची गरज नाही आहे. ऐश्वर्याची दुसरी खेळसुद्धा सक्सेसफुल होईल का, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत रहा घरोघरी मातीच्या चुली.